नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज वर आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाचोरा भडगावच्या राजकारणात घडलेल्या मोठ्या बदलाबद्दल बोलणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मधील प्रमुख नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। घटना नेमकी कुठे आणि कशी घडली? दिनांक 19 ऑगस्ट रोजी मुंबई येथे भाजपचे प्रदेश कार्यालयात हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते। वैशालीताईचे स्वागत करताना गिरीश महाजन यांनी स्पष्ट सांगितलं की वैशालीताईच्या प्रवेशामुळे पाचोरा भडगाव मतदारसंघातील भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे। यावेळी विशेष गोष्ट म्हणजे वैशालीताई सोबत हजारो कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश घेतला। यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, मधुकर काटे, डी.एम. पाटील, सुभाष मुंडे, बंशीलाल पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, गोविंद शेलार यांचे सर्व उपस्थिती होती। प्रवेशानंतर वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या, माझे वडील तात्या आरो पाटील यांनी दोनदा युतीचे आमदार म्हणून जनसेवेचा उच्च मापदंड निर्माण केला होता। आमच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी मी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। माझी राजकीय वाटचाल हाच जनसेवेचा वारसा पुढे नेण्याची राहील। पण मंडळी, या घटनेनंतर आता जनता प्रश्न विचारत आहे, खरंच हा प्रवेश त्यांच्या राजकीय भविष्यासाठी आहे का, की काही दबावाखाली हा निर्णय घ्यावा लागला? कारण वैशालीताई हे उद्धव ठाकरे गटांच्या एकनिष्ठ नेत्या मानल्या जात होत्या। मग अचानक हा बदल का? भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी मनापासून निर्णय घेतला की या मागे कोणाचा दबाव तंत्र काम करते? हे प्रश्न फक्त पाचोरा भडगाव नाही तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे। आता मंडळी, एक महत्वाचा मुद्दा, वैशाली सूर्यवंशी भाजपमध्ये प्रवेशाला, पण जनता मात्र अजूनही काही प्रश्न विचारत आहे। वैशालीताईचा प्रवेश हा खरंच जनसेवेसाठी आहे का, की राजकीय दबावाखाली घेतलेला निर्णय आहे? दुसरा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या निष्ठावान नेत्या होत्या, मग अचानक विचारधारेत एवढा बदल कसा झाला? तिसरा, भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना खरोखरच पाचोरा भडगाव मतदारसंघात अधिक ताकद मिळणार आहे का? चौथा, की हा प्रवेश फक्त सत्तेच्या समीकरणासाठी आणि वैयक्तिक राजकीय भविष्यासाठी होता? पाचवा आणि सर्वात महत्वाचा, जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम कधी आणि कसा दूर होणार? मित्रांनो, हे प्रश्न फक्त पाचोरा भडगावचा नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या चर्चेचा रंगत आहे। आता बघावं लागेल वेळ कोणत्या उत्तरेकडे घेऊन जाते। मित्रांनो, वैशालीताईचा प्रवेश हा भाजपसाठी ताकदीचा टप्पा ठरणार आहे की जनतेत संभ्रम आणि नाराजी वाढणार आहे, हे येणारा काळच ठरवेल। आपण या घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील राजकीय चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। धन्यवाद। मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज।